राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीचा विजय निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला। महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारी अर्जानंतर झालेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तळागाळातील जनतेशी नाळ जोडून विकास कामे करणारे नेतृत्व म्हणून शिवाजीराव कर्डिले यांची ओळख होती। त्यांच्या कार्यपद्धतीचा ठसा अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वात दिसून येत असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितलं की 3 तालुक्यांचा हा मतदारसंघ असून विविध प्रश्नांवर जनतेशी थेट संवाद साधणं गरजेचं आहे। वाड्या वस्तीवर जाऊन प्रचार करत अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजय करावे। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी योग्य असल्याचा विश्वास व्यक्त करत विकासाच्या मुद्द्यावर भर दिला। मुळा धरणातील गाळ काढणे, वांबोरीचारी टप्पा 2, केके रेंज भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं। विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं। सुखामध्ये दुःखामध्ये सकाळी 6 वाजता घरी घरातून बाहेर पडायचं अशा प्रकारची त्यांची भूमिका ही असायची। आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने कर्डिले साहेबांनी आपल्या कुटुंबाकडे अक्षय कर्डिलेंच्या भाषणामध्ये जाणव एकूण 13 मुलाला सुद्धा शेवटी या व्यासपीठावर आपला फॉर्म
तर उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा क्षण अत्यंत भावनिक असल्याचं सांगितलं आहे. वडिलांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त करत त्यांनी जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनतेने वडिलांवर जसे प्रेम केले तसेच प्रेम माझ्यावरही करावे असे भावनिक आवाहन त्यांनी केले. मोठं काम केलं ते म्हणजे आमच्या मोनिकाताई. त्यांनी मात्र मला जसं साहेबांसारखं त्यांची सगळ्या गोष्टी असायचे वडील म्हणून, तसंच भाऊ म्हणून त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला खरं म्हणजे ताकद दिलेली आहे. आपण म्हणतो की छोट्या मोठ्या गोष्टी ज्या कोणासंग बोलू शकत नाही त्या खरं म्हणजे मी मोनिकाताईशी बोलू शकतो. त्यांनी जे पाथर्डी तालुक्यामध्ये 39 गाव आहेत ते स्वतःच्या निवडणुकीला एवढं नसताना पाहिलं जेवढं काम ते आज माझ्यासाठी करत आहे. कारण की त्यांना माझी भावना असते की साहेबांची घटना घडल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा ते आम्हाला भेट देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. आणि व्यासपीठावर बसणारा प्रत्येक राजकीय मंडळी, आमदार, पदाधिकारी, सर्व पक्षीय कुणी मला मात्र एकट्याला पुढे साथ द्यायला कमी केली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की माझ्या समोर बसलेली ही जनता आहे, यांनी मात्र मला असं वाटून दिलेलं नाही की आज तुझे वडील तुझ्या सोबत नाही येत मग आम्ही आता काय करायचं. कोणीच मला 1% नाही, माझ्या मनातही असं आलं नाही की आज मला कुठं जाणवलं की साहेब नाहीत म्हणून कुणी असं वागतंय. इथं बसलेला, समोर बसलेला प्रत्येक माणूस म्हणजे साहेबांच्या जीवाभावाचा आहे. साहेब म्हणत नव्हते कधी की हे माझे कार्यकर्ते आहेत किंवा हे पदाधिकारी आहेत की कोणत्या पार्टीचे, पक्षाचे किंवा ज्येष्ठ आहेत किंवा तरुण आहेत. साहेबांनी प्रत्येक माणूस बोलत असताना एवढंच मला काय सांगितलं की हे माझ्या कुटुंबातले माणसं आहेत. हे कुटुंब म्हणजे मी माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये कमावलेलं कुटुंब आहे. कारण की त्यांना तुमच्या सगळ्यांसोडून दुसरी कोणत्याच गोष्टीमध्ये आवड नव्हती, इच्छा नव्हती. त्यांना फक्त एकच इच्छा असायची सर्वसामान्य जनतेची, कारण की त्यांची आणि तुमची नाळ जोडली गेली होती. त्यांना माझ्या आयुष्यात 30 वर्षात पाहिलं त्यांना कुठं फिरायला आवडत नव्हतं, काही कुठं जेवायला आवडत नव्हतं. जसं एखाद्या माणसाला एखादा शॉपात कुठल्याला कुठलंच नाही. त्यांना एकच ते म्हणजे जनता आणि माझी सर्वसामान्य जनता ही माझी आहे, माझं कुटुंब आहे, त्यांचं बोलणं राहायचं. आणि आज मला सांगायचंय आमदारांना की तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जी जबाबदारी आज स्वतःची माझ्यावरती दिली, मी तुम्हाला शपथ सांगतो की मी या जनतेला मी मरूपर्यंत कधी सोडू शकत नाही. जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे साहेबांची अपेक्षा करायची, तसंच माझा आनंद शब्द आहे की या जनतेला मी कधीच एकट्याला सोडणार नाही. प्रत्येक शब्द हा जनतेचा माझ्यासाठी महत्त्वाचा राहिला की मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. कारण की माझी नाळ तुमच्याशी साहेब जोडून गेले, म्हणून ही नाळ कधीच कुणी जरी आलं, काही जरी केलं तरी ही नाळ कधीच तुटू शकणार नाही. सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो की तुमचा आशीर्वाद आणि तुमची मला साथ आज मिळते. ही साथ म्हणजे कधी न विसरणारी साथ. मी माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग विसरू शकतो, अनेक गोष्टी विसरू शकतो, पण हे 6 महिने मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि या 6 महिन्यामध्ये ज्यांनी ताकद दिली त्यांना तुम्ही मरूपर्यंत कधी विसरू शकणार नाही. आणि ते म्हणजे तुम्ही सर्वस्व नाही. आपल्याला सर्वांना एवढाच विश्वास मी या निमित्तानं साहेबांच्या माध्यमातून देतो की तुम्ही मला सांभाळले, प्रेम दिले, माझ्या कुटुंबात
असलेला प्रत्येक माणूस हा वडीलधारी आहे. माझ्यासाठी मी आज साहेब म्हणूनच प्रत्येक जण इथं आलाय. म्हणून या जनतेला तर कधीच मी यांच्या अपेक्षा कधीच तुटून देणार नाही. 100% पूर्णपणे मी आपल्या सेवेत साहेब जसं होते त्यापेक्षा साहेबांच्या आत्म्याला शांती मिळावा त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन मी तुमच्यासाठी काम करत. आज 100% मी तुम्हाला विश्वास देतो. मेळाव्याच्या सुरुवातीलाच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण परिसरात त्यांच्या नावाचा जयघोष घुमत होता. याप्रसंगी महायुतीचे अनेक पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.